हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आपण या फोरटक ब्लाऊजची जी कटिंग बघितली होती त्याची स्टिचिंग या व्हिडिओमध्ये बघणार आहे. अशा पद्धतीने आपलं ब्लाऊज असणार आहे. पुढचा नेक आपण स्वीटर नेकमध्ये घेतला आहे. त्यानंतर बघा, ही स्लीव पफ स्लीवमध्ये घेतली आहे. हे आपलं ब्लाऊज आहे ते कलांजली पैठणीवरचं ब्लाऊज आहे. तर बॅक साईडचा गळा बघा अशा पद्धतीने आपण घेतला आहे. तर बघू शकता बोट नेकमध्ये हा पॅटर्न घेतला आहे आपण बॅक साईडला आणि खाली बघा कार्ड देखील अटॅच केला आहे अशा पद्धतीने. तर तुम्हाला देखील अशाच पद्धतीने जर ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करायचं असेल तर नक्की तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला देखील ब्लाऊजची स्टिचिंग अशा पद्धतीने करता येईल. तर चला आता आपण या ब्लाऊजची स्टिचिंग बघणार आहोत. तर हा ब्लाऊजचा आपला फायनल लुक आहे. अशा पद्धतीने आपलं ब्लाऊज तयार होणार आहे. ब्लाऊज आपण फोरटक्समध्ये घेतलं आहे. तर चला आता स्टिचिंग बघू. तर इथं सर्व पॅटर्न मी असे कट करून घेतले. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर बघा आता फ्रंट किती टक्स अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घेतले. आता एक याच्यावर केले तर दुसऱ्या याच्यावर कशा पद्धतीने करायचे, तर बघा अशा पद्धतीने मी खडूने मार्किंग करून घेतली. टक्स जसे आहे तसे आपल्याला ते खडूने मार्किंग करून घ्यायची आणि जे दुसरा पार्ट आहे त्यावर ट्रेस करून घ्यायचे. हे बघा अशा पद्धतीने मी खडूने मार्किंग करून घेतले. त्यात दुसऱ्या पाटावर अशा पद्धतीने ठेवून आपल्याला ॲज इट इज जसे तसे असे व्यवस्थित स्ट्रेट करून घ्यायचे. म्हणजे त्याने काय होईल, ते कट जे टक्स आहे आपले दुसऱ्या बाजूला ते ड्रॉ होतील. हे बघा अशा पद्धतीने ड्रॉ झाले. आता आपण ते जसे दिसत आहे तसे मार्किंग करून घेऊ. ते बघा असं आता मी मार्किंग करून घेते टक्स. तुम्हाला देखील सेम याच पद्धतीने मार्किंग करून घ्यायची. आता मार्किंग करून घेतली तर समोरासमोर गळ्याची साईड ठेवायची आपल्याला अशा पद्धतीने. तर एक पार्ट घेते मी अगोदर. तर इथं बघा पायपिंग लावते मी. तर आतमधून पायपिंग कशा पद्धतीने लावायची, इथं बघा अगोदर याला आपण अशी पायपिंग लावून घेऊ. इथून अशी पायपिंग लावून घेते मी. सिंगल फूट वापर केला आहे. तर बघा इथं जिथं पॉईंट आहे तिथं असं व्यवस्थित आपल्याला घेऊन ती पायपिंग लावून घ्यायची. तर पुढचा गळा सिंपल होता त्यामुळे अशी गोल्डन कलरची पायपिंग लावते. नाही जरी लावली तरी काही हरकत नाही. तर बघा नंतर आपल्याला हा पार्ट असा ठेवून तर स्टिच करून घ्यायचं. तर इथे मी असं स्टिच करून घेते अशा पद्धतीने. जशी शिलाई आहे त्यावर शिलाई देऊन घ्यायची. त्याच्यानंतर छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे. एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचे आणि कट्स देऊन आपल्याला हे कापड अशा पद्धतीने, त्याने काय होईल आपला गळा इझिली फोल्ड होईल त्यासाठी छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे. तर हे बघा आता आपण असं वरती सरळमध्ये असं ठेवून घेतलं आहे आणि वरतून अशी शिलाई देऊन घेतोय. जी पायपिंग आहे ती आपण बघा अस्तरच्या आतमधून ठेवली. छोटे छोटे कट्स देऊन गळ्याला अशी फोल्ड करायची. त्यावर पुन्हा दाबटीप देऊन घेते मी. दाबटीप दिल्यानंतर गळा पुन्हा फोल्ड करून त्यावर आपल्याला टीप द्यायची. तर हे बघा अशी आपली आतमधून पायपिंग लावून तयार आहे. त्यावर आता आपल्याला टीप देऊन घ्यायची. आता जे अस्तर आहे आपण ते ॲज इट इज मेन फॅब्रिकला जॉईंट करून घेऊ. जसं आहे तसं सेम आपल्याला ते जॉईंट करून घ्यायचं आहे. तर मी सर्व जे अस्तर आहे ते फॅब्रिकला असं जॉईंट करून घेते. तर मी अस्तर जॉईंट करून घेतलं आहे. त्यानंतर एक्स्ट्राचं जे कापड आहे ते सर्व कट करून घ्यायचं. त्या अगोदर जे टक्स आहे मधली जी सेंटरची लाईन आहे त्यावर आपण शिलाई देऊन घेतो आहे. त्याने काय होतं, जे अस्तर आणि आपलं मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित जॉईंट होतं एकमेकांना. त्यामुळे टक्स देताना आपला जो टक्स आहे तो फक्त अस्तरला स्टिच न होता मेन फॅब्रिकला देखील स्टिच होतो. त्यासाठी आपल्याला ही टीप लक्षात ठेवायची आहे की अगोदर आपल्याला जी सेंटरची जी लाईन राहते त्यावर शिलाई देऊन घ्यायची आहे. त्याने जो टक्स आहे तो आपला अस्तरला जॉईंट होतो आणि अस्तरचा देखील मेन फॅब्रिकला जॉईंट होतो. म्हणजे आपलं अस्तर दोन्हीला पण तो टक्स येतो. नाहीतर काय होतं, टक्स आपण घेताना तो फक्त अस्तरलाच टक्स येतो.
तर आता बघा, जी सेंटरची शिलाई घेतली तिथून असं फोल्ड करून जी मार्किंग आहे त्यावर आपल्याला टक्स घ्यायचे. हे बघा, अशा पद्धतीने जशी मार्किंग आहे त्याच पद्धतीने मी टक्स घेऊन घेते. सर्व टक्स आपल्याला त्याच पद्धतीने घ्यायचे. मध्ये आपण जी सेंटरला शिलाई दिली त्यावर फोल्ड करून त्यानंतर कमरच्या साईडने व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, इकडनं फिटिंगच्या लाईनचा देखील टक्स देऊन घेते. अशा पद्धतीने आपण चारही टक्सला शिलाई देऊन घेतली. बघू शकता टक ब्लाऊजचा किती छान पप आला आहे आपला. आता पण याला क्रॉसपट्टी अटॅच करणार आहे. तर क्रॉसपट्टी शिलाई मार्जिन घ्यायची आपण अर्धा इंच आणि अशी क्रॉसपट्टी आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन मी क्रॉसपट्टी जॉईन करून घेते. आता याला खाली आपण अस्तरची पट्टी लावणार आहे. तर हे बघा, कमरच्या साईडनी अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई देऊन घेते. त्यावर पुन्हा दाबटीप द्यायची आपल्याला. तर दाबटीप देऊन झाली तर हा वरचा जो पार्ट आहे तो असा फोल्ड करून मेन फॅब्रिक आणि अस्तरची क्रॉसपट्टी एकावर एक व्यवस्थित ठेवून आपल्याला शिलाई द्यायची. कारण जी शिलाई आपण देतो ती आतमध्ये जाते. याने काय होतं, आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग छान येते. त्यामुळे वरती शिलाई दिसत नाही. त्यासाठी हे बघा, अशा पद्धतीने आता ते कापड बाहेर काढायचं, म्हणजे जी शिलाई दिली ती कुठेही दिसणार नाही बाहेर. आणि आपल्या ब्लाऊजचे जे धागे ते देखील निघतील नाही. तर अशा पद्धतीने एक पार्ट आपला तयार झाला आहे. सेम आता दुसरा पण आपण तयार करून घेऊ. पण त्या अगोदर आपण आता बॅक पार्ट घेतला आहे. तर बॅक पार्ट बघा, अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेते व्यवस्थित. आता आपल्याला हा पार्ट असा ठेवून शिलाई देऊन घ्यायची. आता वरती जो गळा आहे त्याला शिलाई देते मी अगोदर. तुम्हाला जर सेम या पद्धतीने जर कटिंग आणि स्टिचिंग करायची असेल तर कटिंगचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर या अगोदर अपलोड आहे. तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन चेक करा. तर हे बघा, अशा पद्धतीने मी आता वरती जी गळ्याला शिलाई आहे ती देऊन घेतली. त्याला छोटे छोटे कट्स देऊन घेते. तर इथं बघा, आपण जी शिलाई आहे तर या गळ्याला जी खेटून आहे ती एकदम आपल्याला खेटून द्यायची आहे. तर हे बघा, इथून आता मी खालून अशी शिलाई देऊन घेते. जसा गळा आहे सेम त्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची. तर शिलाई देऊन घेतली. आतमधलं एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचे. त्यानंतर त्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे. आता आपल्याला ते वरती ओपन करायचे, म्हणजे आतमध्ये जे शिलाई दिली ते आतमध्ये जाईल आणि वरती असं सरळ कापड वरती येईल. ते व्यवस्थित सेट करून घ्यायचे आपल्याला आणि यावर आता शिलाई देऊन घ्यायची. तर गळ्याच्या साईडने मी वरतून शिलाई देऊन घेते. त्यानंतर खाली गळ्याला देखील सेम अशी शिलाई देऊन घ्यायची व्यवस्थित. तुम्ही बघू शकता जी गळ्याची डिझाईन आहे ती आपली कट टू कट गळ्याला आली आहे. कुठेही कमी जास्त कापड तुम्हाला दिसत नसेल. हे बघा, अशा पद्धतीने आपण शिलाई देऊन घेतोय. व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची हळूवार पद्धतीने, कारण तिथं जे स्टोन आहे त्याने आपली सुई मोडू शकते. त्यासाठी हळूच आपल्याला शिलाई द्यायची आहे. त्या खडीवर जर आपली सुई आली तर सुई मोडून जाते. त्यामुळे तर अशी शिलाई देऊन घेतली मी. व्यवस्थित कापड सेट करत आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. आता बघा, शिलाई देऊन घेतली. बघू शकता तुम्ही, गळा असा आपला तयार झाला आहे. तर आता आपण जे अस्तर आहे ते आपण मेन फॅब्रिकला जॉईंट करून घेऊ. सर्व अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचे व्यवस्थित. सर्व अस्तर जॉईंट करून घेते. एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून घ्यायचे. अगोदर एक साईडचं देखील सेम त्याच पद्धतीने मी अस्तर मेन फॅब्रिकला जॉईंट करून घेते.
त्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचं जे कापड आहे ते सर्व कट करून घ्यायचे. दुसऱ्या बाजूचं देखील सेम त्याच पद्धतीने मी कटिंग करून घेते. त्यानंतर बघा, हा जो काठ घेतलाय, खालून अस्तर घेतलंय, सरळवरती सरळ ठेवून त्याला शिलाई देऊन घेते. अशा पद्धतीने अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन तर पुन्हा मी अस्तरच्या साईडने दाबटीप देऊन घेते. त्याने काय होईल, जे आपलं अस्तर आहे ते बाहेर दिसणार नाही, त्यासाठी त्यावर पुन्हा एक टीप देऊन घ्यायची. तर चहू बाजूने मी अशी शिलाई देऊन घेते. काठ अस्तरला पॅक करून घेते. एक्स्ट्राचं कट करून घ्यायचंय. त्यानंतर आपण गळा घेऊ आणि हे बघा, अशा पद्धतीने हा काठ इथं आपल्याला जॉईंट करायचा आहे. आता इथे मी हा काठ असा जॉईंट करून घेते. तर हे बघा, व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचं आहे. डबल शिलाई द्यायची, लॉक करायचं आहे त्याला. त्यानंतर इकडनं देखील सेम आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. लॉक करून घ्यायचं आहे. पुन्हा त्यावर डबल शिलाई देऊन घ्यायची. अशा पद्धतीने आपण बॅगचा जो नेक आहे तो असा तयार केला आहे. त्यानंतर बघा, आता आपण खाली कमरपट्टी देखील त्याला अटॅच करून घेतली आहे अस्तरची. आता आपण शोल्डर जॉईंट करून घेणार आहोत. तर फ्रंट पार्ट घेतला आहे. फ्रंट पार्ट असा शोल्डर पण एकावर एक व्यवस्थित ठेवून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शोल्डर जॉईंट करून घेतोय. इकडे देखील सेम त्याच पद्धतीने शोल्डर जॉईंट करून घेते मी. लॉक करून घ्यायचे. पार्ट दोन्ही चेक करून घ्यायचे. आपल्याला आता स्लीव जॉईन करायची, त्यासाठी स्लीव तयार करावं लागेल. त्याच्यासाठी बघा, एक मी स्लीव इथं जॉईंट करून दाखवते. सेम त्या पद्धतीने तुम्हाला दुसरी देखील जॉईंट करून घ्यायची. आता एक स्लीव घेतली, इथं सरळवरती सरळ ठेवून घेतली. आता खालून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन अस्तर आपण पॅक करून घेणार आहे स्लीव. तर पुन्हा एक्स्ट्राचं कट करून घेऊ आणि त्याला असे कट देऊन घ्यायचे. तर पुन्हा त्यावर अस्तरच्या बाजूने आपल्याला दाबटीप द्यायची. तिथं अस्तरच्या बाजूने दाबटीप देऊन घेते. त्यानंतर पुन्हा फोल्ड करून त्यावर एक टीप देऊन घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने आता आपण अस्तर येथे मेन फॅब्रिकला स्लीवचा जॉईंट करून घेऊ. चहू बाजूने आपल्याला पॅक करून घ्यायचे व्यवस्थित. अशा पद्धतीने आपण अस्तर जे मेन फॅब्रिक होतं त्याला जॉईंट करून घेतलं. एक्स्ट्राचं सर्व कट करून घेऊ. कापड कट करताना अस्तर कट नाही होणार याची काळजी घ्यायची. व्यवस्थित कट करायचे. त्या एक्स्ट्राचं कापड कट करून घेतले. आता बघा, आपण स्लीवचा सेंटर काढू. सेंटरवर एक मार्किंग करायची आहे अशा पद्धतीने. सेंटरच्या मार्किंगपासून 2-2 इंच आपल्याला मार्क करायचे. हे बघा, असं इकडे 2 इंच आणि तिकडे देखील 2 इंच, दोन्ही बाजून 2-2 इंच मार्क करून अशा छोट्या छोट्या प्लेट्स आपल्याला देऊन घ्यायच्या. तिथं बघा, अशा प्लेट्स देऊन घेते मी त्या मार्किंगपर्यंत. दुसऱ्या तिथं मी अशा प्लेट्स देऊन घेतल्या आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपली स्लीव तयार झाली आहे. आता आपण जॉईंट करून घेऊ. तर इथे मी ब्लाऊज घेतले. तर बघा, स्लीव अशा पद्धतीने. तर दरवेळेस जो खोलगट भाग असतो तो पुढच्या साईडला येतो, पण हा खोलगट भाग आपला बॅक पार्टला आला पाहिजे.
मी कटिंगमध्ये तुम्हाला सांगितलं आहे, कारण पफ स्लीव आहे त्यामुळे जो खोलगट भाग आहे तो आपण इथं बॅक पार्टला घेतला आहे. आता स्लीव आपण जॉईंट करून घेतो आहे. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन स्लीव आपल्याला जॉईंट करून घ्यायची. अशा पद्धतीने व्यवस्थित जॉईंट करून घ्यायची. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या बाजूने देखील सेम त्याच पद्धतीने जॉईन करायची. त्या दोन्ही साईडची स्लीव मी जॉईंट करून घेतली. तुम्ही याच पद्धतीने दुसरी देखील स्लीव तुम्हाला जॉईंट करून घ्यायची. तर स्लीव जॉईंट करून घेतली. आता यावर आपण फिटिंगची शिलाई देणार आहे. तर हे बघा, अशी व्यवस्थित एकावर एक पाठ ठेवून आपल्याला फिटिंगची शिलाई देऊन घ्यायची. 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायली. तर 2-2 इंचावर इथं मार्किंग करून घेतली मी. अशा पद्धतीने तुम्ही जेवढी शिलाई मार्जिन घेतली असती सेम त्याच पद्धतीने तुम्हाला मार्किंग करायचं आहे. ते तुम्ही मार्किंग करून घेतली. तर या मार्किंगवर आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. तर बघा, इथे मी शिलाई देऊन घेते. ते इथं व्यवस्थित शिलाई देऊन घेते मी. तर सेम याच पद्धतीने दुसरा देखील पार्ट आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपलं ब्लाऊज पूर्ण तयार झाले. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तुमचे काही डाऊट असतील तर कमेंट करा. तुम्हाला देखील असं ब्लाऊज शिवायचं असेल तर नक्की ट्राय करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.